मित्रांनो, आजची व्हिडिओ ही अशा लोकांसाठी आहे की ज्यांची डिलिव्हरी बाकी आहे किंवा जे नवविवाहित दंपती आहे. मित्रांनो, बऱ्याचशा हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांमध्ये तुम्हाला डिलिव्हरीचा खर्च सोबतच डिलिव्हरीच्या वेळेस बाळाचे जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात त्यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च तुम्हाला या कंपन्यांकडून हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसीमुळे देण्यात येत असतो. परंतु मित्रांनो, या ज्या काही हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आहे या डिलिव्हरी संबंधातील जो खर्च आहे तो देण्यासाठी काही वेटिंग पिरियड लावतात. म्हणजे बऱ्याचशा हेल्थ इन्शुरन्सच्या कंपन्यांच्या काही प्रोडक्टमध्ये तुम्हाला 1 वर्ष किमान तुमच्या पॉलिसीला झालेले असणं गरजेचे असते किंवा काही हेल्थ इन्शुरन्सच्या प्रोडक्टमध्ये 2 वर्ष, काही प्रोडक्टमध्ये 3 वर्ष असे जे काही वेटिंग पिरियड आहे हे तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसीला झालेले असणे आवश्यक असते. म्हणजेच मित्रांनो, जर तुम्ही नवविवाहित दाम्पत्य असाल किंवा जर तुमची डिलिव्हरी बाकी असेल तर मित्रांनो समजून घ्या, तुम्हाला हा कव्हर मिळण्यासाठी तुमच्या पॉलिसीला हा वेटिंग पिरियड जो काही किमान वेटिंग पिरियड आहे तो तुमच्या पॉलिसीला होऊन गेलेला असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर तुमची हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेणे गरजेचे असते. आता तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी नवविवाहित असेल किंवा त्यांची डिलिव्हरी बाकी असेल अशा लोकांपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा. त्यानंतर या कव्हर संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या जवळच्या हेल्थ इन्शुरन्स एजंटशी तुम्ही संपर्क साधू शकता. तसेच मला देखील तुम्ही यासाठी संपर्क साधू शकता. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, आजची व्हिडिओ ही अशा लोकांसाठी आहे की ज्यांची डिलिव्हरी बाकी आहे किंवा जे नवविवाहित दंपती आहे. मित्रांनो, बऱ्याचशा हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांमध्ये तुम्हाला डिलिव्हरीचा खर्च सोबतच डिलिव्हरीच्या वेळेस बाळाचे जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात त्यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च तुम्हाला या कंपन्यांकडून हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसीमुळे देण्यात येत असतो. परंतु मित्रांनो, या ज्या काही हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आहे या डिलिव्हरी संबंधातील जो खर्च आहे तो देण्यासाठी काही वेटिंग पिरियड लावतात. म्हणजे बऱ्याचशा हेल्थ इन्शुरन्सच्या कंपन्यांच्या काही प्रोडक्टमध्ये तुम्हाला 1 वर्ष किमान तुमच्या पॉलिसीला झालेले असणं गरजेचे असते किंवा काही हेल्थ इन्शुरन्सच्या प्रोडक्टमध्ये 2 वर्ष, काही प्रोडक्टमध्ये 3 वर्ष असे जे काही वेटिंग पिरियड आहे हे तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसीला झालेले असणे आवश्यक असते. म्हणजेच मित्रांनो, जर तुम्ही नवविवाहित दाम्पत्य असाल किंवा जर तुमची डिलिव्हरी बाकी असेल तर मित्रांनो समजून घ्या, तुम्हाला हा कव्हर मिळण्यासाठी तुमच्या पॉलिसीला हा वेटिंग पिरियड जो काही किमान वेटिंग पिरियड आहे तो तुमच्या पॉलिसीला होऊन गेलेला असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर तुमची हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेणे गरजेचे असते. आता तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी नवविवाहित असेल किंवा त्यांची डिलिव्हरी बाकी असेल अशा लोकांपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा.